तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नवसा आजीने अर्पिता आणि समीर या दोघांना कोकणामध्ये आपल्या गावी बोलावलेलं असतं. तिने सांगितलेलं असतं की गाव देवीची जत्रा आहे आणि तिथे तुम्हाला आता दर्शनासाठी यायचं आहे. तिथे तुम्ही दर्शन घेतलं तर आलेलं संकट दूर होईल, दोघांचा संसार सुखाचा होईल, असं आजीने सांगितल्यानंतर अर्पिता समीर कोकणामध्ये नवसा आजीच्या गावी पोचलेले असतात. पण नवसा आजी अर्पिता आणि समीर यांना काही उगाचच बोलवत नाही, तर त्याच्या मागे नवसा आजीचं एक धोरण असतं. तिने एक प्लॅन तयार केलेला असतो. लग्न झाल्यापासून अर्पिता आणि समीर दोघेजण कुठेच बाहेर गेलेले नसतात आणि त्यांनी एकत्र असा चांगला वेळसुद्धा घालवलेला नसतो. ही गोष्ट नवसा आजीच्या लक्षात आलेली असते आणि अर्पिता आणि समीरला थोडासा चेंज मिळावा, एकमेकांबरोबर त्यांना वेळ घालवता यावा, यासाठी नवसा आजीने अर्पिता आणि समीर या दोघांना एकत्र बोलावलेलं असतं आणि त्या दोघांना आता जास्तीत जास्त वेळ एकत्र राहता यावं, यासाठी तिने खूप मोठं नियोजन हे केलेलं असतं आणि नवसा आजीचा हा प्लॅन सक्सेसफुलसुद्धा झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, अर्पिता आणि समीर हे दोघेजण लवकरच नीलांबरीला आजी बनवणार आहेत आणि या सगळ्याच्या मागे नवसा आजीचा खूप मोठा हातसुद्धा आहे. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात ते आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कोकणामध्ये आल्यानंतर नवसा आजीच्या गावी वडापने अर्पिता समीर पोचलेले असतात. त्यानंतर तिथे देवी आईचं मंदिर असतं, तिथे जाऊन त्यांनी दोघांनी देवी आईचं दर्शन घेतलेलं असतं. त्यानंतर समीर नवसा आजीला फोन करून सांगतो की आम्ही दोघेजणं पोचलेलो आहोत. तेव्हा नवसा आजी मंदिरामध्ये येते. समीर, अर्पिता, तुम्ही व्यवस्थित आलात ना? प्रवास सुखाचा झाला ना? तुम्हाला प्रवासामध्ये काही त्रास तर झाला नाही ना? असं नवसा आजी विचारते. प्रवास तर खूप उत्तम झालेला असतो. नवसा आजी दोघांची हाताने दृष्ट काढते आणि म्हणते की कुणाची दृष्ट नको लागायला तुम्हाला. तुमचा जोडा अगदी आयुष्यभर असाच राहू दे, आनंदी राहू दे. आणि चला आता आपल्याला घरी जायचं आहे, चला. तेव्हा नवसा आजी अर्पिता आणि समीरला घरीसुद्धा घेऊन येते आणि म्हणते की हे बघा, ही तुमची खोली आहे, तुम्ही दोघांनी इथे राहायचं आणि दार रात्रीचं झोपताना व्यवस्थित लावून घ्यायचं बरं का. आणि स्वयंपाक आता तुम्हाला चुलीवरतीच बनवावा लागेल. मुंबईसारख्या इथे सुखसोयी नाही. जमेल ना अर्पिता तुला? समीर विचारतो, नवसा आजी तू कुठे चालली आहेस? तेव्हा नवसा आजी म्हणते, मी चालले मंदिरामध्ये. अरे बाबा, मंदिराची जबाबदारी माझ्यावरती आहे ना, मी सगळं लक्ष वगैरे ठेवत असते, तेव्हा मला तर तिथे जावं लागेल. मी सुद्धा मंदिरामध्ये मेंबर आहे, माझ्याशिवाय गोष्टी तिथे अपूर्ण राहतील. तेव्हा मी आता चालले. उद्या सकाळी तुम्ही दोघांनी छान तयार व्हायचं, अंघोळ वगैरे करून आणि मंदिरामध्ये यायचं बरं का आरतीला. देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे ना तुम्हाला? तेव्हा अर्पिता म्हणते, हो आजी. तेव्हा चला आता जा, स्वयंपाकाला लागा आणि तुम्हाला पंपामध्ये पाणी तापवायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला गरम पाणी करून आंघोळ्या करायच्या आहेत. तर इथे नवसा आजीने सांगितल्याप्रमाणे अर्पिता आणि समीर दोघेजण आपापल्या कामाला लागतात. समीर म्हणतो, अर्पिता मॅडम स्वयंपाक मी करणार. अर्पिता म्हणते, तुम्हाला जमणार आहे का चुलीवरती स्वयंपाक? मी तुमची मदत करते. समीर म्हणतो, नाही, तुम्ही माझी मदत करायची पण आता नाही, आधी तुम्ही बरं व्हायचं. एकदा का अर्पिता मॅडम तुम्ही बऱ्या झालात ना की मी फक्त असा आराम करणार आणि मी तुम्हाला ऑर्डर सोडणार, अर्पिता मॅडम हे करा, अर्पिता मॅडम ते करा, आणि तुम्हाला ती कामं पटापट करावी लागतील. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा मला आवडत नाही. तेव्हा अर्पिता म्हणते, तुम्ही नाही ऐकणार ना? सगळं हट्टाने एकटंच करणार? तो म्हणतो, हां नाही ऐकणार मी. आता तुम्ही शहाण्या मुलीसारखे जा बरं, जाऊन थोडा वेळ आराम करा, मी स्वयंपाकाची तयारी करतो. एका बाजूला समीर अर्पिताची काळजी घेत असतो, दुसऱ्या बाजूला सलील निक्कीला फसवत असतो. राजसीने सांगितल्याप्रमाणे इथे आता सलील निक्कीला फसवत असतो आणि निक्कीसुद्धा सलीलच्या जाळ्यामध्ये आता पूर्णपणे फसलेली असते. त्याने तिचा गैरफायदासुद्धा घेतलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता निक्कीलासुद्धा खूप जास्त टेन्शन येणार असतं, कारण सलील राजसीच्या सांगण्यावरूनच तिला फसवणार असतो
आणि फसवलेलं देखील असतं. कुणीही तिथे नसताना सलील आता राजसीच्या सांगण्यावरूनच निक्कीच्या प्रेमाचा गैरफायदा घेतो. त्यानंतर एका बाजूला इथे समीर आणि अर्पिता दोघेजण एकत्र असतात. तेव्हा समीर म्हणत असतो की स्वयंपाक मी करणार आहे. तेव्हा तो स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवत असतो, पण त्याला काही चूल पेटवायला जमत नाही. तेव्हा त्या ठिकाणी अर्पिता येते आणि अर्पिता म्हणते, समीर अहो काय हे सगळं धूर करून ठेवलं आहे तुम्ही, उठा बरं मी चूल पेटवते. तो म्हणतो नाही नाही मी करणार सगळं. तेव्हा समीर इथे ऐकायला तयार नसतो. अर्पिता त्याचं तोंड बंद करते आणि त्याला बाजूला करते आणि आता स्वतः चूल पेटवते आणि चूल पेटतेसुद्धा. तेव्हा समीर म्हणतो, वा अर्पिता मॅडम वा, अहो मला चूल पेटवताच आली नाही आणि तुम्ही एका मिनटात चूल पेटवलीसुद्धा. हुशार आहात तुम्ही, हुशार आहात. आणि त्यानंतर इथे अर्पिता आणि समीर दोघेजणं स्वयंपाकाला लागतात. अर्पिता इथे छान असं आता भाकरी आणि समीरसाठी पिठलं बनवते. पिठलं आणि भाकरी दोघेजणं पिठलं भाकरी खातात. अर्पिता आपल्या हाताने समीरसाठी छान अशी भाकरी आणि गरमागरम पिठलं बनवते. ते समीरला खूपच जास्त आवडतं. दोघेही पोटभर जेवतात. त्यानंतर समीर अर्पिताला तिच्या गोळ्या औषधं देतो आणि म्हणतो, अर्पिता मॅडम तुम्ही इथे झोपा बरं. तेव्हा इथे अर्पिताच्या पायाला लागतं. अर्पिताच्या पायाला लागल्यानंतर समीर तिला अलगद उचलतो आणि जाऊन आता आपल्या रूममध्ये जी नवसा आजीने रूम दिलेली असते तिथे तिला सोप्यावरती नेऊन असं ठेवतो. त्यानंतर अर्पिता म्हणते, समीर तुम्ही कुठे जात आहे, प्लीज मला एकटीला सोडू नका, लाईट पण गेली आहे, त्यात माझ्या पायाला लागलं, तुमच्या पण पायाला लागेल ना. तेव्हा समीर म्हणतो, अर्पिता मॅडम अहो आपण भांडी ठेवली आहेत ना बाहेर, ती भांडी घासून आतमध्ये आणून ठेवू द्या. तेव्हा इथे समीर आता भांडी आणायला जातो. घासलेली भांडी आतमध्ये आणून ठेवत असतो. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, समीर लवकर या, लाईट गेली आहे ना, मला जरा भीती वाटते. समीर म्हणतो, काळजी करू नका मी येतोय तुमच्याजवळ. आणि त्यानंतर तेवढ्यातच घरामध्ये साप घुसलेला असतो. आता कोकण म्हटल्यावर साप तर असणारच. तेव्हा साप तिथे घरामध्ये आलेला असतो आणि तो जाऊन आता भाल्यावरती बसलेला असतो. वरती भाल्याला वेटोळा घालून बसलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्पिता डोळे उघडून वरती बघते तर काय, इथे आता साप वेटोळा घालून बसलेला आहे. तेव्हा अर्पिता जोरात ओरडते, समीर. तेव्हा समीर धावत पळत अर्पिताकडे येतो. अर्पितासुद्धा तिथून उठते आणि धावत पळत जाऊन समीरला घट्ट मिठी मारते. तेव्हा समीर म्हणतो, अर्पिता मॅडम अहो काय झालं. अर्पिता म्हणते, समीर तिथे साप आहे, साप वरती भाल्यावरती साप आहे, मी नाही तिथे झोपणार, तुम्ही पण नका झोपू, तो दरवाजा बंद करून घ्या, बंद करून घ्या, तिथे साप आहे. तेव्हा दोघेजण आता दरवाजा बंद करून घेतात आणि भाड्यावरती साप आता तसाच वेटोळा घालून बसलेला असतो. तेव्हा इथे अर्पिता समीरला काही सोडायला तयार नसते. ती म्हणते, समीर प्लीज तुम्ही मला सोडून आता कुठेही जाऊ नका, आपण तिथे खोलीमध्ये नाही झोपायचा, आपण इथेच आता हॉलमध्ये दोघेजणं झोपूया, प्लीज मला सोडून जाऊ नका. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता समीर अर्पिताला म्हणतो, मी आहे, मी इथेच आहे. तेव्हा अर्पिता समीरच्या मागे मागे करत असते. तेव्हा इथे हॉलमध्येच आता एक चटई टाकून दोघेजणं आता तिथे झोपलेले असतात. अर्पिता इथे समीरच्या हातावरती आपलं डोकं ठेवून त्याला घट्ट मिठी मारूनच इथे झोपलेली असते. घाबरलेल्या अर्पिताला समीर आता शांत करत असतो, तिला आधार देत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो आपल्याला समीर अर्पितामध्ये घडलेले काही रोमॅन्टिक सीनसुद्धा बघायला मिळतात. दोघेजणं इथे आता एकटेच असल्यामुळे छान असे रोमॅन्टिक झालेले असतात. कोकणातलं ते पावसाळी वातावरण, त्याच्यामध्ये घाबरलेली अर्पिता आणि समीर हे दोघेजणं आता एकत्र आल्यानंतर छान असे रोमॅन्टिक सीन तिथे घडतात. अर्पिता आणि समीर दोघेजणं एकत्र येऊन तिथे आता शांतपणे झोपलेले असतात. त्याचबरोबर सकाळी उठून आता पाणी वगैरे गरम केलं जातं. पाणी गरम केल्यानंतर अर्पिता म्हणते, समीर उठा, जा आंघोळीला. तेव्हा समीर उठतो, आंघोळीला जातो. त्यानंतर अर्पितासुद्धा उठते, तीसुद्धा आंघोळ वगैरे करते. तिने तिची सर्व कामं आता उरकून घेतलेली असतात. तेव्हा समीर तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, वा अर्पिता मॅडम वा, गावाकडे आल्यानंतर तुमचा उत्साह काही वेगळाच आहे. बरं वाटते का तुम्हाला इथे. ती म्हणते, मला खरंच इथे खूप बरं वाटते, थंड वाटते अगदी, मला जास्त त्राससुद्धा होत नाही आहे, हे बघा ना मला किती बरं वाटतं आहे. तेव्हा इथे अर्पिता समीर दोघेजणं आंघोळ करून आता तयार झालेले असतात. छान आता नटून थटून दोघेजणं देवी आईच्या मंदिरामध्ये गेलेले असतात. तिथे नवसा आजी बसलेली असते.
नवसा आजीने आता समीर अर्पिता बघितल्यानंतरच तिला कळलेलं असतं की दोघेजणं आता छान एकत्र या दोघांनी वेळ घालवलेला आहे. तेव्हा ती विचारते, काय झालं, रात्र कशी गेली, घाबरलात तर नाही ना, भीती तर नाही वाटली ना. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, नाही भीती नाही वाटली, पण रूममध्ये ना आजी साप आला होता आणि भाल्यावरती साप बसला होता हो. मी तर खूपच घाबरले. मी घाबरले जाऊन मी समीरला मिठी मारली आणि मी त्यांना म्हणाले की आपण हॉलमध्ये झोपायचं म्हणून. तेव्हा इथे आता लगेच नवसाजी म्हणते, काय म्हणतेस तू, काय गं, सापाला घाबरली, चावला बिवला नाही ना कुठे, तो निघून जाईल, इथले साप काही टिकत नाही, पावसाळी वातावरण आहे ना, आला असेल, जाईल तो निघून, घाबरायचं नाही या सापाला, आता मी येते ना तुमच्याबरोबर, मी त्याला बरोबर बाहेर काढेन. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, ठीक आहे. दोघेजणं आता देवी आईचं दर्शन वगैरे घेतात. त्यानंतर नवसाजी त्या दोघांना इथे छान आता आशीर्वाद देते, त्यांना प्रसादसुद्धा देते, तुमचा संसार सुखाचा होऊ दे असा आशीर्वाद देखील देते. तेव्हा इथे नवसा आजीने मुद्दामूनच त्या दोघांना बोलावून घेतलेलं असतं. देवी आईचं दर्शन पण होईल आणि दोघांना एकमेकांबरोबर थोडा वेळसुद्धा मिळेल, एकांत मिळेल, यासाठी नवसा आजीने केलेला हा प्रयत्न असतो. दोघांचं प्रेम अजूनच घट्ट व्हावं, दोघांमधला ऑकवर्डनेस दूर व्हावा आणि दोघेजणं जसे मनाने एकत्र आलेत तसेच ते आता आपल्या नवीन आयुष्याला सुद्धा त्यांनी एकत्र येऊन सुरुवात करावी अशी नवसा आजीची इच्छा असते आणि तिची ही इच्छा आता या 4 दिवसांमध्ये पूर्ण होणार असते. कारण प्रेक्षकांनो, नवसा आजीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. समीर अर्पिता हे मनाने सुद्धा एकत्र आलेलेच असतात आणि त्यामुळे लवकरच इथे आता अर्पिता आणि समीर मुंबईला गेल्यानंतर नीलांबरीला आता गुड न्यूज देणार, ती आजी होणार आहे असं दोघेही सांगणार, असं नीलांबरीलाच वाटत असतं. कारण आता अर्पिता समीर गेल्यापासून नीलांबरीला स्वप्न पडत असतात की अर्पिता आल्यानंतर म्हणणार की आई तुम्ही आजी होणार आहात आणि हे स्वप्न आता नीलांबरीला सारखंच पडत असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, नवसा आजीने अर्पिता आणि समीर या दोघांना देवदर्शनासाठी बोलवण्याचं कारण म्हणजे दोघांना एकांत वेळ मिळावा यासाठीने नवसा आजीने केलेला हा प्लॅन असतो.